गेल्या काही महिन्यांपासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सातत्यानं अडचणीत सापडत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कोकाटेंनी दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित आहे, पण आपण काहीच वावगं केलेलं नाही असा त्यांचा हेका कायम दिसतोय। त्यामुळे माणिकराव कोकाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच चॅलेंज देत आहेत का असा प्रश्न पडतोय। बघूयात। राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। सुंभ जळाला तरी पेळ सुटेना अशी अवस्था माणिकराव कोकाटेंची झाली आहे। कृषी मंत्री विधिमंडळामध्ये पत्त्याचा गेम खेळताना अगदी स्पष्टपणे दिसतायत। कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला हे सुद्धा अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे। पण आपण पत्ते खेळत नव्हतो हे पालुपद माणिकराव कोकाटेंनी कायम ठेवत राजीनाम्याला नकार दिलाय। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। अतिशय असंवेदनशील असं हे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत। जर विधान भवनात पत्ते खेळत असतील तर मला असं वाटतं त्यांच्यावर आणि वरती मुजोरी दाखवत असेल की मी राजीनामा देणार नाही, तर मला असं वाटतं जे परवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की सगळे आमदार माजलेत असं लोक म्हणतात, मला असं वाटतं त्याला पुष्टी देणारच आजचं त्यांचं कर्म आहे असं वाटतं। विधिमंडळात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटेंबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली। रमी खेळतानाचं दृश्य भूषावह नाही, सभागृहामध्ये गांभीर्याने उपस्थित राहणं गरजेचं असतं असं म्हणत कान टोचलेत। पण मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया मीडियावरती विश्वास ठेवून दिलेली आहे असा अजब दावा कोकाटेंनी केला। इतकंच काय, विधानसभेचे कायदे नियम मला समजतात असं सांगताना कोकाटेंनी एक प्रकारे फडणवीसांना सुनावलंय। ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही। मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे। विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात। विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं, काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो। आता सुद्धा मी नियम पाळलेले आहेत। फक्त त्या तेवढ्या 10-12 सेकंदासाठी तो जो स्किप होऊ शकला नाही तेवढा एकापुरता एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून धरलेला आहे। हल्ली भिकारीही 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला असं वादग्रस्त विधान माणिकराव कोकाटेंनी केलं होतं। आता त्यावर स्पष्टीकरण देताना कोकाटेंनी आज आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। शेतकऱ्यांकडनं शासन 1 रुपया घेतं म्हणजे भिकारी शासन आहे, शेतकरी नाही असं कोकाटे बरळलेत। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी? शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले। माझ्याच काळामध्ये सापडले। मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या। माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी 52 GR निघालेत, इतक्या घोषणा केल्यात मी नवीन। बघा ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल
तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. मी आजही सांगतो, देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली, म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा आपण श्रीमंत आहोत वगैरे, पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे. आपण रमी खेळत नव्हतो तर ती जाहिरात मोबाईलवर येत होती असं कोकाटेंचं म्हणणं आहे. तीच जाहिरात स्किप करत असल्याचं स्पष्टीकरण कोकाटेंनी दिलंय. दरम्यान जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का असा सवाल रोहित पवारांनी केला आणि आणखी 2 व्हिडिओ पोस्ट केलेत. तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणताय 42 सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागत. ते जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा. ते अत्यंत हुशार आहेत. ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे. मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे. काल जे कोकाटेंनी विधान केलं होतं की 12 ते 13 सेकंदाचा तो फक्त ऍड होती, तर त्याच्यात खरं तर ते बोट लावून खेळताना सुद्धा दिसतायत. जर तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा नीट दाखवा माध्यमांनी, त्याच्यात ते परत बोट लावून खेळताना सुद्धा दिसतायत. आणि आज आता ही जी माहिती मिळतीये की खरंच तो 42 सेकंदाचा असेल, तर एकही सेकंद न वाया घालवता कोकाटेंचा राजीनामा आजच्या आज घेतला गेला पाहिजे, याच्यात काहीच नाही. माणिकराव कोकाटेंनी काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती. आता त्यांनी राज्यालाच भिकारी म्हटलंय आणि कळस गाठलाय. सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य, विधिमंडळात पत्ते खेळताना समोर येऊन सुद्धा कोकाटे साधी दिलगिरी व्यक्त करायलाही तयार नाहीत. म्हणजे एक प्रकारे माणिकराव कोकाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना चॅलेंज देत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक.